आजपासून मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरील प्रवास महागणार आहे। ज्या वाहनधारकांना आधी 195 रुपये टोल द्यावा लागत होता त्यांना 1 एप्रिलपासून म्हणजे आजपासून 230 रुपये मोजावे लागणार आहेत। एक्सप्रेसवेवरून नियमित प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी या टोलवाढीला आधीच तीव्र विरोध केला होता। दरम्यान मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरील टोल तब्बल 18% वाढवण्यात आल्यामुळे आता प्रवाशांकडून अधिकचे 35 रुपये आकारले जात आहेत। तेव्हा नवीन टोलचे दर कसे असणार आहेत? कारसाठी आधी 195 रुपये मोजावे लागत होते, 35 रुपये अधिकचे मोजावे लागतील, 230 रुपये आजपासून तुम्हाला टोलवरती द्यावे लागतील। तर मिनी बससाठीचा दर झालेला आहे 355 रुपये, 55 रुपयांची वाढ झाली आहे टोलमध्ये। ट्रकला आधी दर होता 418 रुपये, तो आता 493 रुपये करण्यात आलाय। तर बसेससाठी नवीन टोलचा दर आहे 675 रुपये। त्यापाठोपाठ अवजड वाहनांना आता 990 रुपयांऐवजी 1168 रुपये टोलसाठी द्यावे लागतील मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवरती। तर अति अवजड वाहनं आहेत त्यांना 1317 रुपयांऐवजी आता 1555 रुपये खिशातून काढावे लागतील। विदर्भ वगळता अनेक ठिकाणी तापमान 1 ते 2 अंशांनी कमी होण्याचा अंदाज पुणे वेधशाळेनं वर्तवलाय। शिवाय ईशान्य भारत आणि दक्षिण भारताचा काही भाग सोडला तर पावसाची शक्यता नाही असा अंदाज देखील पुणे वेधशाळेनं वर्तवलाय। गेल्या 3 दिवसांपासून राज्यातलं तापमान अचानक वाढलंय, त्यामुळे दुपारी घराबाहेर पडणं देखील मुश्किल झालंय। मात्र आता तापमान हळूहळू कमी होणार असल्याची शक्यता पुणे वेधशाळेनं वर्तवली आहे, त्यामुळे सगळ्यांनाच मोठा दिलासा मिळालाय। राज्यातल्या वाढत्या तापमानानं हैराण झालेली आहेत माणसं आणि अशावेळी प्राण्यांना देखील या उन्हाचा मोठा त्रास होतोय। आणि हेच लक्षात घेऊन कात्रजच्या राजीव गांधी प्राणी संग्रहालयात वेगवेगळ्या उपाययोजना केल्या जात आहेत। संग्रहालयात सध्या 67 प्रकारचे 400 प्राणी आहेत। या सगळ्या प्राण्यांचं उन्हापासून संरक्षण व्हावं यासाठी कूलर्स, वॉटर फोगर्स तसंच पाण्याचे हौद अशी व्यवस्था करण्यात आली आहे। वाघ, हत्ती, अस्वल, साप या प्राण्यांची विशेष काळजी घेतली जाते। उन्हामुळे त्यांच्या आहारात देखील बदल करण्यात आलेत। प्राण्यांना उन्हाच्या झळा बसू नये त्यासाठी थंड पाण्याचे स्प्रिंकल देखील इथं बसवण्यात आले। दक्षिण मुंबईतील शिवस्मारकाच्या कार्यालयाला उच्च न्यायालयानं तात्पुरती स्थगिती देण्यात आलेली आहे। बुधवार पार्क इथं ज्या भागात मच्छीमार आपल्या बोटी उभ्या करायचे त्या जवळपास 1000 चौरस मीटर जागेवरती शिवस्मारकाच्या कार्यालयाची उभारणी करण्यात आली आहे। हा भाग CRZ क्षेत्रात असल्यामुळे बांधकामापूर्वी MCZMची परवानगी आवश्यक असताना सरकारनं ती घेतलेली नाही असा आरोप या याचिकेतून करण्यात आलाय। दरम्यान आवश्यक त्या सर्व परवानग्या घेतल्याचा दावा राज्य सरकारनं केलाय। मुंबई महापालिकेत विरोधी पक्षनेतेपदाचा तिढा दिवसेंदिवस वाढतच चाललाय। विरोधी पक्षनेतेपदाचा तिढा सोडवण्यासाठी विधी आणि न्याय विभागाकडे अभिप्राय मागवण्यात आला होता। मात्र विधी आणि न्याय विभागानं अभिप्राय देण्यास नकार दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। महापालिका अधिनियमानुसार दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष विरोधी पक्ष असतो, मात्र भाजपनं विरोधी पक्षनेता पद स्वीकारण्यास नकार दिल्यामुळे काँग्रेसनं विरोधी पक्षनेतेपदासाठी दावा केलाय। सर्वसमावेशक विकास योजनेमध्ये नवी मुंबई पालिकेनं भाग न घेतल्यानं शहराला मोठा फटका बसण्याची शक्यता वर्तवली जातेय। DCR नियमासाठी पालिकेनं पाठपुरावा न केल्यानं शहराला जादा FSI मिळण्यास अडचण येऊ शकणार आहे। MMRDAच्या हद्दीत येणाऱ्या महापालिकेचे सगळे विकास आराखडे सारखे असावे यासाठी राज्य सरकारनं सर्वसमावेशक विकास योजना आखली आहे। यात मुंबई सोडून ठाणे, कल्याण डोंबिवली, उल्हासनगर, नवी मुंबई आणि पनवेल या पालिकांचा समावेश केलाय। पिंपरी चिंचवड महापालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षपदासाठी सीमा सावळे यांची बिनविरोध निवड झाली आहे। पिंपरी चिंचवडचं महापौरपद आमदार महेश लांडगे गटाला गेलेलं होतं, त्यानंतर अपेक्षेप्रमाणे स्थायी समितीच्या अध्यक्षपदाची माळ आमदार लक्ष्मण जगताप गटाच्या सीमा सावळे यांना मिळणार हे स्पष्ट होतं। दरम्यान बिनविरोध विजयानंतर स्थायी समितीच्या अध्यक्षपदाची सूत्र सीमा सावळे यांनी हाती घेतली आहे। पुणेकरांना आता पार्किंगसाठी जादा शुल्क मोजावं लागणार आहे। पहिल्यांदा सत्ता मिळवलेल्या भाजपनं मांडलेल्या बजेटमध्ये पालिकेची तिजोरी भरण्यासाठी सामान्यांच्या खिशात हात घालणारे प्रस्ताव मांडण्यात आले। पुण्याच्या रस्त्यावरून धावणाऱ्या लाखो दुचाकी आणि 4 चाकी वाहनांवरती पार्किंग शुल्क आकारून त्यातून 100 कोटी रुपये उभे करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आलाय। पालिकेच्या या पार्किंग पॉलिसीला पुणेकरांनी मात्र तीव्र विरोध केलाय। नियमित कर भरत असताना पार्किंग शुल्क का द्यायचं असा सवाल पुणेकर विचारतायत।
पुण्याच्या तळेगावमधल्या मायमर मेडिकल कॉलेज आणि नॅशनल हेवी इंजिनिअरिंग कंपनीवरती जप्तीची कारवाई करण्यात आली आहे। मिळकत कर थकवल्याप्रकरणी तळेगाव नगरपालिकेने ही कारवाई केली। मायमर कॉलेजकडे 3.5 कोटी तर नॅशनल हेवी इंजिनिअरिंग कंपनीकडे 2.25 कोटींची थकबाकी आहे। नगरपालिकेच्या या कारवाईवरती मायमर कॉलेजनं तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। वादग्रस्त इस्लामिक धर्मप्रसारक झाकीर नाईक याला लवकरच फरार घोषित करण्यात येणार आहे। झाकीरला भारतात आणण्यासाठी तपास यंत्रणांनी जोरदार प्रयत्न सुरू केलेत। तपास यंत्रणांकडून 6 वेळा समन्स बजावून देखील झाकीर नाईक उपस्थित राहिलेला नाही। झाकीर मलेशियात असून तिथलं नागरिकत्व स्वीकारणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर आता तपास यंत्रणांनी हे पाऊल उचललंय। लवकरच त्याच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी करून त्याला फरार घोषित करण्यात येणार आहे। झाकीरची संस्था इस्लामिक रिसर्च सेंटरवरती 5 वर्षांची बंदी घालण्यात आली आहे। याआधीच त्यानंतर कारवाईच्या भीतीनं झाकीर नाईक हा देशात परतलेलाच नाही। महावीर जयंतीला मांस विक्रीवरती बंदीची मागणी करणारी याचिका उच्च न्यायालयानं फेटाळून लावली आहे। राजस्थान संस्कृती संरक्षण संस्थेमार्फत ही याचिका दाखल करण्यात आली होती। येत्या 9 एप्रिलला महावीर जयंती साजरी केली जाणार आहे। जैन धर्मीयांच्या भावना दुखावू नये त्यासाठी त्या दिवशी मांस विक्रीवरती बंदी घालावी अशी मागणी याचिकाकर्त्यांनी केली होती। उच्च न्यायालयाने या संदर्भात आदेश देऊन देखील राज्य सरकारकडून कोणतंही उत्तर आलं नाही। त्यामुळे 2003चं परिपत्रक बंधनकारक नाही असा निर्वाळा देत न्यायमूर्ती अभय ओक आणि न्यायमूर्ती AK मेनन यांच्या खंडपीठानं ही याचिका फेटाळून लावली आहे। नवी मुंबईत एका पत्रकारावरती जीवघेणा हल्ला करण्यात आलाय। पनवेलच्या कल्पतरू सोसायटीमध्ये राहणारे DNA वृत्तपत्राचे पत्रकार सुधीर सूर्यवंशी यांच्यावरती हा हल्ला झालाय। राजकीय वैमनस्यातून हा हल्ला झाल्याचं बोललं जात आहे। हल्ल्यात जखमी झालेल्या सूर्यवंशी यांच्यावरती रुग्णालयात उपचार सुरू आहेत। हल्लेखोरांनी हॉकी स्टिकनं मारहाण केल्यानं त्यांना गंभीर दुखापत झाली आहे। या प्रकरणी खारघर पोलीस ठाण्यात अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। मुंबईतल्या JJ रुग्णालयाचे डीन डॉक्टर तात्याराव लहाने यांच्या अडचणीत वाढ झाली आहे। पदाचा गैरवापर करून राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना मदत केल्याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयानं लहाने यांना नोटीस बजावली आहे। येत्या 4 आठवड्यात या नोटिशीला उत्तर देण्याचं बजावण्यात आलेलं आहे। मुंबईतल्या आर्थर रोड जेलमध्ये शिक्षा भोगणाऱ्या छगन भुजबळ 35हून अधिक दिवस हे बॉम्बे हॉस्पिटलात मुक्काम त्यांनी केलेला होता। हा मुक्काम डॉक्टर लहाने यांच्या आशीर्वादानंच वाढल्याचं मुंबई सत्र न्यायालयानं स्पष्ट केलं होतं। या प्रकरणी लहाने यांच्यावरती काय कारवाई करावी याबाबत उच्च न्यायालय ठरवेल असे आदेश ईडीनं दिलेले होते। त्या आधारे ही नोटीस आता बजावण्यात आली आहे। पुणे ग्रामीण पोलिसांनी वेळेत आरोपपत्र दाखल न केल्यामुळे अंतरा दास हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी संतोष कुमारला जामीन मिळालाय। संतोष कुमारच्या अटकेनंतर 90 दिवस उलटून देखील पोलिसांकडून आरोपपत्र दाखल करण्यात आलेलं नाही। नार्को चाचणीची परवानगी न मिळाल्यामुळे आरोपपत्र दाखल करण्यास विलंब झाल्याची सबब पोलिसांनी दिली आहे। मात्र न्यायालयानं हे कारण अमान्य करत पुणे ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे शाखेला नोटीस बजावली आहे। तळवडे MIDCतल्या IT कंपनीत काम करणाऱ्या अंतरा दासची 4 महिन्यांपूर्वी हत्या करण्यात आली होती। एकतर्फी प्रेमातून ही हत्या झाल्याचा आरोप संतोष कुमारवरती लावण्यात आलाय। पिंपरीतील वाकडमध्ये 69 वर्षीय वृद्धानं इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केली आहे। हनुमंत गायकवाड असं या वृद्धाचं नाव आहे। आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत वास्तू डेव्हलपर्सच्या प्रशांत भोसले आणि अरुण गरुड या 2 बिल्डरांची नावं गायकवाड यांनी नमूद केली आहेत। गायकवाड यांनी जॉईंट व्हेंचरमध्ये वास्तू डेव्हलपर्सला जागा दिलेली होती। मात्र ठरलेल्या कराराप्रमाणे बिल्डर्स पूर्तता करत नसल्याचा आरोप केला जातोय। या त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचा संशय पोलीस व्यक्त करतात। दरम्यान प्रशांत दोन्ही बिल्डरांविरोधात आता दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। राज्यातल्या मत्स्य व्यवसायाला प्राधान्य देण्यासाठी मत्स्य प्रबोधिनी या प्रशिक्षण नौकेचं उद्घाटन पशु आणि दुग्ध विकास मंत्री महादेव जानकर यांच्या हस्ते करण्यात आलं। या नौकेचा मच्छीमारांना मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे। ही नौका बांधण्यासाठी 1,06,00,000चा खर्च आलाय। नौकेची लांबी 17.350 मीटर तर उंची ही 6.750 मीटर इतकी आहे। GPS प्रणालीवरती आधारित या नौकेची गती ताशी 6-9 सागरी मैल इतकी आहे। फिश फाइंडर आणि वॉकी टॉकी सारख्या अत्याधुनिक सुविधांचा देखील या नौकेत समावेश आहे।